सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न ऐरणीवर असताना याचाच मोठा मोर्चा हा आता मनसर येथील नंदी चौकात पार पडणार आहे। याच्यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी अनेक नेते असणार आहेत आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी देवदत्त निकम सर आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलून घेऊ। काय सांगाल तुम्ही? आता कांद्याचा मोर्चा आहे तर त्याच्यामध्ये आता तुम्ही सहभागी झालेले आहेत। मोर्चा गेले जवळपास 14 वर्ष आहे काय कांदा उत्पादक शेतकरी हा सातत्याने अडचणीत आलेला आहे आणि या कांद्याला हमी भाव किमान 25 रुपये मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे कांद्याची खुली निर्यात झाली पाहिजे। नाफेड मार्फत कांदा थेट मार्केट कमिटीमध्ये खरेदी केला गेला पाहिजे। या प्रामुख्याने आमच्या मागण्याच्या ठिकाणी या घोषणा झाल्या नाफेड मार्फत कांदा खरेदी करायच्या, फक्त घोषणा झाली, एक देखील कांदा खरेदी झालेला नाही। त्यामुळे त्याची अंमलबजावणी होणं जाहीर करताना फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं जाहीर केलं, तो संपूर्ण राज्याला लागू असला पाहिजे। जे फक्त नाशिकसाठी हे केलं ते संपूर्ण राज्यासाठी केलं तर सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? प्रश्नच नाही, कारण नाशिकच्या शेतकऱ्यांनी लासलगाव असेल, नांदगाव असेल इथे मोठमोठाले आंदोलन केली आणि ते आंदोलन मधून लोक जाऊ नये म्हणून आंदोलन 26 ला होतं तर 25 ला घोषणा केली, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन काहीच झालेलं नाही। याआधी तुम्ही मनसर आणि आळे फाट्याला जाऊन हे केलं, मोर्चा काढला, आता त्याच्यात परत हा तिसरा मोर्चा, याचा काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चित आम्ही मोर्चे काढले नव्हते, तुमच्या माहितीच तो आम्ही 26 तारखेला मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला आंदोलन करायची याची बैठक घेतली। त्यावेळी जुन्नरचे देखील लोक शेतकरी होते, खेडचे देखील होते आणि त्यानंतर जो 1580 रुपये भाव नाफेडने जाहीर केला, आमचं ठरलं की आपल्याला जर लिलाव करायचे असतील तर 1600 रुपयाच्या पुढे झाले पाहिजे। जर सरकार कांद्याचा दर 1580 जर जाहीर करत असेल तर त्याच्या खाली लिलाव होता कामा नये, बरोबर चांगल्या कांद्याचा म्हणजे मध्यम 45 mm पुढच्या कांद्याचा। आणि मग तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपल्याला आता असाच कार्यक्रम जुन्नरला करायचा आहे। मग आळे फाट्याला आम्ही 29 तारखेला केला, त्यानंतर 30 तारखेला चाकणला केला आणि त्यावेळी आजची 2 तारखेची घोषणा करण्यात आलेली आहे। मग आजचा जो मोर्चा काढला त्यांनी शेतकऱ्यांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? 100% निश्चित। लढल्याशिवाय काही मिळत नाही। आम्ही लढलो म्हणून शेतीला दिवसा वीज, त्याचप्रमाणे बिबट्याचा प्रश्न देखील मार्गी लागला। कांद्याला काहीतरी हमी भाव मिळावा असं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। तसेच जे राजकीय नेते आहेत ते सुद्धा कांद्याला बाजार भाव मिळावा ह्यासाठी हे मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कांद्याला प्रति 1580 रुपये क्विंटलच्या पुढे बाजार भाव मिळावा असा सगळ्या लोकांचा मागणी होत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।